नमस्कार, लोक भरारी यशमेर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधू स्वागत आहे. मित्रांनो, आज वार बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी आपल्याबरोबर एक शेतकरी आहेत. त्यांनी आज धना आणलेला आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने धना घेऊन आले, एकदम फायटर धना आहे. तर त्यांच्याशी आज काय बाजारभाव झाला आहे, कशा पद्धतीने पिकवली याविषयी त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. तर आपलं नाव सांगा. अविनाश चेंडराम शिंदे, गाव कुठलं? राहणार उदापूर. उदापूरचे तुम्ही? उदापूर शिंदे. हा, तर मला आज सांगा, तुम्ही हा जो धना आणला आहे किती किलो टाकला होता? हे दाना माझा हे 50 किलोचा दाना होता. किती एकरा टाकला? 50 किलो मध्ये 40 गुंठ 1 एकर मध्ये होता. 1 एकरमध्ये 50 किलो टाकला होता. 50 किलो. कुठली जात होती? हा, कुठली जात कुठली होती? आंध्रा गोल्ड आहे. आंध्रा गोल्ड आहे. हे बघा मित्रांनो, आंध्रा गोल्ड त्यांनी धना पिकवला आहे. एकदम छानपैकी असा सुंदर असा हिरवागार लसलशीत एकदम आहे. तो त्यांनी आणला आहे आज मार्केटला. आज किती जोडा आणलाय तुम्ही? 2200 दाना आणला. 2200 जोडा आणलाय टोटल. अजून काही शेतात आहे का? अजून शेतामध्ये आहे 1500 एक शिल्लक. 1500 निघेल अजून. हां, तो कसं आहे, असंच फायटर आहे ना? असाच आहे. हेच वाव एका बरं. वावरातला. आज लिलाव काय झालाय तुमचा? आता हे 1550 रुपये झालाय. 1550. मित्रांनो, त्यांचा 1560. हे बघा, तुम्हाला त्याची चिठ्ठी दाखवते. 1560 झाला आहे आणि दुसरं एक 1515 असं झालेलं आहे. अशा पद्धतीने त्यांचे लिलाव झालेले आहेत. तर आज जे बाजारभाव होते तुम्हाला त्याबद्दल कसं वाटतंय? नाही, आम्ही नाराज आहे सध्या. हे कष्टाच्या मानाने काहीच नाही. मग तुमचा काय अपेक्षा होती? आमची अपेक्षा होती कमीत कमी 2000च्या पुढं. अडीच म्हणजे 2000च्या पुढं झाला, कमीत कमी 2000 पाहिजे होता. 2000च्या पुढं. पण त्यांची आता कसं होतं, बिजुरी खत औषध मार्केटला लिलाव पद्धत असल्यामुळं लिलाव जे बाजारभाव होतात तेच फिक्स असतात. पण आता कसं होतं, व्यापारी जो घेतो त्या बोलतो त्या पद्धतीने लिलाव जो होतो त्याप्रमाणे बाजारभाव होत असतात. तरी पण आता क्वालिटीच्या मानाने बाजारभाव त्यांना कमी वाटला आहे. त्यांचा अपेक्षा होती 2000 बाजारभावा. तर मला असं सांगा, आता तुम्ही जो धना पिकवला आहे त्याचं सुरुवातीपासून मशागत कशी केली ते सांगा. मशागत म्हणजे आता 50 किलोचा कट्टा आणला आम्ही. हां ट्रॅक्टरने पेरला. हां स्प्रिंकलर जोडलं. हां 4 वेळा त्याच्या फवारणी केल्या. हां 5वी फवारणी उपटायच्या आणल्या दिवशी केली. बरोबर. आणि खतं टाकली. तर मला असं सांगा, तुम्ही आता 24 खत टाकली. सुरुवातीला तुम्ही आता जे पेरलं बरोबर ट्रॅक्टरनी हां. पेरल्यानंतर तुम्ही पाण्याचं नियोजन कसं केलं? पाण्याचं नियोजन रिन पाईप लावले होते. रेन पाईप कसं सोडत होतं पाणी दिवस रात्र? कसं? नाही, रात्रीचं पाणी भरलं. रात्रीचं पाणी भरलं? रात्रीचं पाणी 9च्या पुढं तर 1-1.5 तास पाणी सोडायचं आम्ही. 1 तास मोटर आज दररोज करायचं का? दिवसाड दिवसाआड करायची? दिवसाड करायची. हे पाण्याचं नियोजन झालं. त्याच्यानंतर मग तुम्ही खताचं नियोजन कसं केलं? फवारणी केली. फवारणी कुठली केली? फवारणी औषध कोथंबिरीचे दुकानदाराच्या सल्ल्याने. हां, दुकानदार सल्ल्यानुसार जे सांगेल तसं त्यांनी फवारणी केली. फवारणी. आणि खताचं नियोजन कसं केलं? खताचं डायरेक्ट 24ची गुण टाकली डायरेक्ट. किती दिवसांनी टाकली? नंतर उगल्यानंतर काय टाकली? काय मला वाटतं 17-18व्या दिवशी टाकली. 17-18 दिवस झाली. 4 पानावर आले. 4 पानावर टाकली. बर. तर तुमच्या निन्नी केली. आता मला सांगा, आता आज जो बाजारभाव झालाय आता याची जी काय होईल ती पट्टी होईल बरोबर. उद्या काय तुम्ही घेऊन येणारच आहे, तर उद्या काय होईल? तर एकरामध्ये साधारण किती उत्पादन निघेल असं तुम्हाला वाटतंय? एकर मध्ये माझी कमीत कमी तर 3500 जोडी निघाली म्हणे. 3.5 निघली. आणि ह्याच बाजारभाव जर जमलं तर तुम्हाला किती पैसे झाले तुमच्या धन्याचे? आता बघा ना तुम्ही, आता 15 धरा, 15 गुणिले 3.5 करा. बर. तर आता मला सांगा, तुम्हाला एकरी खर्च किती आला? खर्च तसा माझा बराच खर्च आहे. आता बियाण्याचं झालं, ट्रॅक्टर झालं, तुमचं रेन पाईप झालं, खत औषध झाली, कीटकनाशक झाली, ते कसं तेवढं एक अंदाजे खर्च सांगा काय आपलं? तरी असं 12-13 हजार रुपये खर्च. 12-13 15,000. आणि मग ते भाजीचे होतील किती पैसे असं वाटतंय आता भाजी धन्याचे? की आता बघा ना, 15 गुणिले 2000 भाजी आहे. हा. 2000 30,000 म्हणजे निम्मे खर्चाला निम्म शिल्लक राहिले. आणि कष्ट ते आपले वेगळेच आहे. कष्ट तर शेतकऱ्याचं शेतीचं ते वेगळंच आहे. वेगळंच आहे. नाही म्हणून तरी हां. तेवढं तरी सरकारचं. तर मित्रांनो, शेतकरी खूप कष्ट करतात, माल असा पिकवतात, दिवसभर रान करून उन्हात अनात जाऊन पाणी भरतात, ते सगळं नियोजन करतात. पण त्यांना अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नाही. तरी पण त्यांची अपेक्षा होती शेतकऱ्यांनी का 2000 झाला असं तरी कशी 30-40 हजार रुपये त्यांचे झाले असते. आणि खर्चवादा दादा कसे बी 25-1 हजार रुपये त्यांच्या हाती आले, पण तो बाजार पण त्यांना मिळाला नाही. तर मित्रांनो, आपला हा लोक भरारी यशमेर चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोहोचवा आणि आपले व्हिडिओ लाईक करत जावा.
शेतकरी मित्रांनो, आपल्याबरोबर हे शेतकरी आहेत, त्यांनी दाना घेऊन आले होते. त्यांचे टॅमॅटो पीक पण आहे, तर त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊया. तर मला सांगा, टॅमॅटो किती आहे तुमची? माझी 5,000 गाडी 5,000 काडी आहे. आता काय म्हणजे कुठले 62-42 आहे. हां 2,500 आणि ही 4,000 आहे आर्यमान. मग आता कुठपर्यंत आहे, म्हणजे काय बांधणी झाली नाही झाली? झालेली आहे आता. बरं, आता टॅमॅटो काय धरली का, म्हणजे आता फळ तयार झाले का? आजच हाताळ्यात 5 कॅरेट निघालेत आज. आज काय बाजारभाव झाला? आता उद्या आणणार आहे मार्केटला. उद्या मार्केट आणणार आहे, तर उद्या ते आपल्याकडे मार्केटला येणारच आहे हे दाना घेऊन. तर त्यांना टॅमॅटोचा काय बाजार होणार ते पण विचारणार आहोत आपण. तर जे आता हे टॅमॅटो तुम्ही पिकवली ती कशा, म्हणजे आता त्याचं टमाट्याचा लय खर्च आहे, ते ऐकलं परवडायचं नाही. तांबटाला नाही, मग त्याचं कळ तुम्हाला काय कसं काय अपेक्षा आहे बाजार? 600 रुपये रोज आहे बाईला तांबट बांधायला. मी हां. हार बांधत नाही. 200 रुपये किलो सुतुळी आहे. हा का? नाही तर तुम्हाला काय अपेक्षा आहे, काय बाजारभाव हवा टॅमॅटोचा? शेती करत होतो तेव्हा 10 रुपये किलो सुतुळ्या आणत होतो, आता 200 रुपये किलो झाली. 10 रुपये किलोची 200 रुपये झाली. वर्षाच्या काळामध्ये बघा किती महागाई वाढली. हां, आणि शेतकरी जागेवरच आहे. म्हणजे मालाचे भाव काय त्याच्या प्रमाणे वाढले नाहीत, नाही काय नाही. खर्च वाढला. नदीचं पाणी फक्त समुद्रात जातं, एवढं जागेवरच आहे सगळं. हां हां हां. तर अजून काय तुम्ही आता हे दाना काढल्यानंतर काय करणार आहे पुढे पीक? आता काय आहे, आता सध्या आता मोकळंच ठेवणार आहे. आता किती कॅरेट निघतील टोमॅटो? काय करण्याची इच्छा नाही. 100-100 कॅरेट निघतील. 100 उद्यापासून चालू होतं ते. नाही आता हाताळल्या तू आज. आता वाढायला आहे ना, आम्ही जाऊ 15 तारखेच्या 12-15 तारखेपर्यंत. फुलभर 2-3 तोड्याला कमी नाही होतो माल. एकदा भरात आला का हां, मग जास्त वाढ होते ना. बरोबर. बी कोणतं आहे म्हटले ते? बी आर्यमान आहे. हां 5,000 गाडी, 2,500 62-42. उद्या किती काढणार? 62-42 गुढी पाडव्याची लावगड आहे. ही आत्ताची लावगड ही आता आहे काल अष्टमीची. तो किती निघेल म्हटले? ते बरंच निघन माल. तळ्यात पहिले थोडे 5 कॅरेट काढले. 5 कॅरेट. आता मग वाढन पुढं वाढतं. मग आता छोटा हातीच करणार का उद्या? छोटा हातीने आमच्या तिथून शेतकऱ्यांची गाडी आहे त्याच्यामध्ये पाठवून देतो. अच्छा, गुंडे 4-5 जणांना. हा. काय अपेक्षा, काय बाजार काय भेटेल, काय वाटतं? बाजार व्हायला पाहिजे नाही वर्षी, पण आता काय आता निसर्गाचं पाऊस झाला तर गेलं, नाही झाला तर गेलो. पाऊस झालं मालही खराब होतोय ना. हीट पण सण नाही होत, आणि पाऊस पण नाही सण असं दोन्ही. आज बी शेतकरी म्हणजे मध्ये टाकलेला, खाली नाही जात आणि वरही नाही जात, मधीच आहे. निसर्ग साथ देत नाही. निसर्ग साथ आता निसर्ग साथ नाही देत. आता आकाशल्यात बाग. बरोबर. आता निसर्ग आता पावसाची गरज आहे, पण पाऊस नाही. आणि आल्यावर वारे वावून फुलगळ आता उन्हाने फळ वाजत नाही. हे इतकं जगावलं नाही. रात्रीच्या 11 आणि 12 वाजेपर्यंत एक अर्धा-पाऊण तास मोटर चालू करून ते थांबायचं. घेतो ते माप. चालतोय, चला घेतील माप. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आपल्याबरोबर एक मेथी पिकवलेले शेतकरी आज मार्केटला घेऊन आले आहेत. त्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत. तर आपलं नाव काय? वसंत चकवे, गाव कुठलं? मडपारगाव. मडपारगावचे चकवे म्हणून आले आहेत. तर त्यांनी मेथी आणली होती. त्यांना बाजारभाव हा 1325 रुपये 100 जोड्यांसाठी झालेला आहे. तर मला सांगा, तुम्ही किती मेथी आणली होती? 750. 750 जोडा आणला होता. हो. आणि अजून काही शेतात आहे की शिल्लक? किती असतं शेतात? अजून जवळजवळ 1,000-1,500 निघून. बरं, आता तुमचा जो आज बाजारभाव झाला आहे त्याबाबत तुम्हाला काय कसं वाटतंय? काय कमीच वाटतं शेतकऱ्याला, कधी जास्त झालंय का? किती तुमची काय अपेक्षा होती? अपेक्षा कमी 2,000-2,200 रुपये. 2,000ची होती. मित्रांनो, आपल्याबरोबर शेतकरी आहेत. तर मला सांगा, ही तुम्ही जे मेथी आणली ती किती किलोची होती म्हणले? ती मेथी ही आहे 15 किलोची होती. 15 किलोची होती. 15 किलोची बाकी, आणि हां. 15 किलोमध्ये आणून उपटायची बाकी राहिली. बाकी राहिली. तर मला सांगा, ही जी तुम्ही पहिल्यापासून सुरुवातपासून कशी लागवड केली त्याबद्दल सांगा ना. पहिलं स्टार्टला वावर रोटावरून करून तयार केलं. हां नंतर ट्रॅक्टरची ती पेरली, हां सारे वगैरे पाडले. हां. नंतर त्याला लगेच पाणी सोडलं. नाही, फवार तुम्ही फुकली का पेरली? नाही, पेरली, पेरली ट्रॅक्टरने फवारली का? ट्रॅक्टरने पेरली. हां. आणि किती एकरात पेरली? ती कमीत कमी ती 10 गुंठे आहे. 10 गुंठ्यात? 15 किलो 10 गुंठ्यात पडते. हां, एका 10 गुंठ्यात 15 किलो पडती. तर त्याच्यानंतर मग तुम्ही पाण्याचं नियोजन कसं केलं? पाणी देऊन साड सोडलं.
दिवसाआड पाणी सोडलं दिवसाआड. कसं रेन पाईप का पाटपाणी नाही पाटपाणी सोडलं. पाटपाणी सोडलं दिवसाभर का रात्री भरायचं पाणी अहो दिवसाभर आता रात्री लाईटच नाही ना आपल्याकडे. बरोबर आहे काही ठिकाणी रात्रीचं लाईट नसल्यामुळं दिवसाच पाणी भरावं लागत लाईट आहे आली हां का चालू करायचे 11 वाजेपर्यंत 2 तासामध्ये ते भरायचे भरून व्हायचं. मग एवढं उष्णतेमुळे काय त्याला त्रास आतापर्यंत तिला मी त्रास होऊनच दिला नाही. त्रास होणं दिला नाही तिला या 2-3 फवारण्या काढल्या भारीतल्या हां आणि आपली ड्रीपची खतं पाण्यातून सोडली हां आणि ही दुसरी आपली वरची खतं सेंद्रिय खतं सोडली त्या ड्रीपची खतं सोडली. ड्रिपची का सोडली होती त्याच्यामुळे एकदम फायटर आली तिला काहीच तकलीफच नाही झाली काही. तकलीफच नाही आली त्याच्यानंतर तुम्ही आता हे जे खताचं नियोजन केलं ते कसं केलं म्हणले ते पाण्यामधून सोडलं ना आपलं एक ते सगळं? आपलं 100 लिटरचा एक ड्रम घेतला हां त्याच्यामध्ये एक खत मिक्स केलं हां आणि आपल्याला माहिती आहे 10 गुंठ्याला एवढं जे ड्रमचं पाणी लागतं 100 हां. लिटर पाणी केलं का त्याच्यामध्ये 2 पुढे सोडून द्यायचे खताची 1 किलोची. असं करताय म्हणजे ती खतं तुम्ही ड्रिपमध्ये सोडली ड्रीप मध्ये सोडली. त्याच्यानंतर फवारणी कुठल्या घेतल्या किती दिवसांनी घेतल्या फवारणी त्याच्यावर घेतली पहिली फवारणी घेतली दुसऱ्या दिवशी लगेच म्हणजे तणनाशक हां म्हणजे पाणी सोडलं हां. दुसऱ्या दिवशी लगेच तणनाशक फवारलं बरोबर आणि त्याच्यावर 7व्या दिवशी हां मग आपली हे कीड येऊ नये म्हणून हां मग ही एक फवारणी काढली. कुठलं औषध वापरलं काय माहिती का आणि ते हे वापरलं होतं कराटे. कराटे हां ते टाकल्यामुळे कीड येत नाही किंवा कीड येत नाही हां. आणि हिरवळीपणा राहते तिला. हिरवीगार राहती बरं त्याच्यानंतर हे झालं आपलं फवारणीचं फवारणी आता तुमच्या हे आता मेथी झाल्यानंतर आणि मेथी तुम्हाला सांगतो साधी मेथी लागला तर दिवस 25 हां पण आपण मेथी उपडली 18 दिवसामध्ये. आज 18 म्हणजे तसे 25 दिवस लागतात पण यांनी 18 दिवसात उपाडली कारण व्यवस्थित नियोजन खताचं नियोजन फवारणी नियोजन केल्यामुळं त्यांची 25 दिवसाऐवजी 18 दिवसातच काढायला आली आणि वावराला पहिले कमीत कमी ट्रॉली बरी एक शेणखती मग एक ट्रॉली खत होतं शेणखत त्याच्यामुळे एकदम त्यांचा मेथी एकदम हिरवीगार आणि सक्सेस झाली त्यांना एवढी तकलीफ पण झाली नाही आणि त्यांनी व्यवस्थित काळजी घेऊन पिकवली आणि त्यांना बाजारभाव हा 1325 रुपये 100 जुड्यांना झालेला आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी आपली मेथी पिकवली आहे मार्केटला पण घेऊन आले बाजारभाव झाला आहे त्यांची अपेक्षा थोडी जास्त होती पण थोडी कमी झाली तर थोडेसे ते नाराज आहेत तर अजून त्यांचा दिवसामध्ये मेथी विकल्या तर 22-23 रुपये विकल्या हां आणि आज डायरेक्ट 1325 हां मग अजून आता जे जाणार राहिलं आहे आपल्याला मेथी राहिली ती आता उद्या घेऊन येणार का तुम्ही हां हां तरी त्यांचा 2000पर्यंत अपेक्षा होती तो मिळाला नाही तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी मेथी पिकवली छानपैकी आणि त्यांना बाजारभाव पण थोडा कमी मिळाला आहे तर धन्यवाद.